ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या वेळेला सांगितलं. काय सांगितलं? पिंडे पिंडाचा ग्रासू, हा नाथ संकेतीचा दंशू. दंश म्हणजे मर्म. बरं का? काय आहे बघा, ही भाषा जरा जुनी वाटते आपल्याला. काय सांगायचं हेतू आहे असं बघा. हे सगळं आपण विसरा तात्पुरतं. साधा जगाचा व्यवहार आपण बघा. जेव्हा जीव जन्माला येतो, आपण माणसाचं घेऊ, प्राण्यांचं एक समजलं, माणसाचं घेऊ. कसा जन्माला येतो, त्याची प्रोसेस, प्रक्रिया काय आहे बघा. तर पुरुष बीज आणि स्त्री बीज हे किती सूक्ष्म असतं हे आपल्या डोळ्यानं दिसतं का? तर जे अतींद्रिय आहे त्याला अव्यक्त असं म्हणतात. संस्कृत शब्द आहे. भानगड काय होते ते जसे व्हिक्टोरिया राणीचे रुपये चोपडे झालेले आहेत ना, तसे हे संस्कृत शब्द की नाही चोपडे झाल्यासारखे झाले. त्याच्या कल्पना विचित्र वाटतात. जे दिसत नाही इंद्रियांना, अगम्य आहे, त्याच्या पलीकडे म्हणजे अतिंद्रिय आहे. सुपर सेन्सुअस हे जास्त कळेल बघा अतिंद्रियापेक्षा. तसं आहे ते. त्याच्यातून हा आपला देह निर्माण होतो, जे इंद्रियांना दिसत नाही आणि ज्याच्यामध्ये दृश्य होण्याची शक्ती आहे त्याला अव्यक्त म्हणतात. अव्यक्त म्हणजे काय? दिसत नाही का? अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, पुन्हा अव्यक्त निधनान्येव. जे अव्यक्त आहे त्या अव्यक्तातून व्यक्त होतं, ते व्यक्त पुन्हा अव्यक्तात नाहीसं होतं. बरं का? काय म्हणजे याचं आणखी काय आहे त्याच्यामध्ये? जे दिसत नाही त्यातून दिसणारं निर्माण होतं दृश्य, पुन्हा ते अदृश्यात नाहीसं होतं. बर, ही जी प्रक्रिया आहे, प्रोसेस, ती कशी आहे? तर पहिल्यांदा सूक्ष्म, मग कमी सूक्ष्म, कमी सूक्ष्म आणि दृश्य जड. बरं, असं ते निर्माण होतं. मग जर माणसाचं मूळ स्थान अव्यक्त आहे तर तिथे गेल्याशिवाय माणसाला समाधान होणारच नाही. दुसरं काय त्यांचं म्हणणं आहे आणखी? तुम्ही अव्यक्तातून व्यक्त झालात तर व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जायचं आहे तुम्हाला. म्हणतो म्हणजे काय? अव्यक्तातच जातो की नाही? तर तिथे मूळची अवस्था जी आहे ती अवस्था शांतपणे भोगायला तुम्हाला व्यक्तामध्ये अव्यक्ताचं स्मरण करायला पाहिजे. त्याचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे काय हो? काय आणखी उलट सुलट सर्कस आहे का काही? डोकं खाली करून वर पाय करून चाललाय आपला. जिथून मी आलो तिथे मला परत जायचंय आणि माझी मूळ स्थिती ती आहे. तुम्ही बघा, भगवंताच्या अवताराला तो संपला म्हणजे निज धामाला गेला म्हणजे हे खरं धाम नाहीये त्याचं. आपलं इथे नाहीच आहे, दिसतच आहे की इथे आपण पाहण्यासारखे आहोत, नाही की तात्पुरतेच आहोत इथे. बर, आता हे जायचं कसं? हे जायचं देहाने काही जायला काही श्रम नाही, मनुष्य मरतोच की, नाही का? पण जिवंतपणी तिथे जाण्यामध्ये काही मौज आहे, त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे काय? मोकळा, त्याला बंधन नाही. मग काय होतं? अव्यक्तातून जेव्हा मी दृश्यात येतो त्यावेळेला मी व्यक्त होतो. मी व्यक्ती आहे, होय ना? आश्चर्य वाटेल तुम्हाला, संस्कृत भाषेची गंमत. व्यक्त शब्द आहे ना, याचा मूळ धातू व्यंज आहे. व्यंज, आणि व्यंज म्हणजे व्यंजन, म्हणजे तिखट मीठ चटणी वगैरे असं ना, लोणचं म्हणते याला व्यंजन म्हणतात. तोंडी लावण्याला व्यंजन म्हणतात. म्हणजे व्यक्ती म्हणून जी आहे ना ही मूळ स्वरूप नाहीये, त्या अव्यक्तातलं थोडस मी बाहेर आलेलो आहे. मग माणसामध्ये जे भरलेलं आहे सगळं ते अव्यक्तच आहे. कसं नाही? मला बघा, एक उदाहरण घ्या बरं का गमतीचं. लग्नाला तुमच्या मुलाला तुम्ही मुलगी पाहता, काय पाहता हो? पाहता म्हणजे व्यक्तच पाहता ना, बरं का? आणि दिसायला गोरी गोमटी आहे, चांगली आहे, खूप अगदी शिकलेली आहे, आमचं आहे, आणि स्वभावाने असू नये तशी आहे, एवढंच म्हणतो मी. नाही का? काय तुम्ही पाहिलं मला सांगा. एक उदाहरण सांगतो आपल्याला. तुम्ही म्हणाला सारखं महाराज महाराज करता की यांच्या घरात आपण बसलेलो आहोत
त्यांच्या आईचं लग्न कसं झालं, ती मुलगी दाखवायला आणली बरं का. ते महाराज होते, तेव्हा महाराजांनी काय केलं, भांग असतं ना, आता वाकडा तिकडे भांग बायका काढतात तेव्हा सरळ काढत असते कोणा ठेव बरं का. तेव्हा भांगेमध्ये अशी बोट फिरवली बरं का, आणि म्हणाले हिच्या हातनं पुष्कळ अंडदान होणारे व्यवसाय करावे म्हणाले. हे काय कळलं मला सांगा, तुम्ही आमच्याकडे भांगामध्ये हात फिरवला, काय करणार आहे तुम्हाला. अरे ही अतिंद्रिय दृष्टी आहे, ही अव्यक्ताची दृष्टी आहे. म्हणजे व्यक्त किती अपूर्ण आहे, मला ते म्हणायचं आहे. व्यक्त हे अपूर्ण आहे, म्हणून अव्यक्तात गेला तरच मनुष्य सुखी होईल. व्यक्तामध्ये म्हणजे देहानं तुम्ही कितीही भोग भोगा, समाधान नाही होणार माणसाला. मोठे मोठे नाही, शेवटी काय सांगू तुम्हाला, एक राजा होता मध्य आशियामध्ये, अब्दुल रहमान म्हणून, 40 वर्ष राजा होता. त्या काळचा तर बघा तो 40 वर्ष राजा म्हणजे काय भोग भोगले असतात. आणि त्यांनी काय डायरी लिहिली आहे त्याने, त्यात तो म्हणतो की या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त 4 दिवस माझे सुखाचे गेले, बाकी सगळ्यामध्ये काहीतरी दुःख आलं. त्याच ते तुमचं आमचं काय असेल कल्पना करा. म्हणून या संसारी सुख झाले ऐसे देखील ना ऐकले, समर्थ बरोबर म्हणताय. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळांच्या, अरे आग लागली खाली मी सुखाने निजलोय म्हणतो, ते शक्य आहे का. आग कशाला हो, तुम्ही पुण्याच्या स्टेशनावरती नुसते बाकावर बसा, फेकून माणूस तुम्हाला बेजार करते, जाम बसू देत नाही. आणि त्यांची तयारी अशी पॅन्ट मधून सुद्धा चावतात, इतके ते मजबूत झालेले असतात. सवय आहे त्याची. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, हा परमार्थ दृश्यामध्ये राहत असताना अदृश्याशी संबंध ठेवणं यात खरी कमाल आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे. आता मग याच्याशी संबंध काय, पिंडे पिंडाचा ग्रासू. तर बघा हे डॉक्टर लोक आपल्याला सांगतात की ज्या वेळेला गर्भधारणा होते ना, एक एवढंच असतं, एवढंच लहानसं गर्भ असतो, म्हणजे दृश्यातला बरं का, म्हणजे 8 दिवसा 15 दिवसाचा महिन्याचा समजा. त्याच्यामध्ये आपली हाडं असतात, स्नायू असतात, आपल्या नसा असतात, रक्त असतं, सगळं त्यामध्ये असतं. कुठे असतं, अव्यक्तच असलं पाहिजे. आणि तुम्हाला गंमत पुन्हा अशी सांगतो, त्यातल्या ज्या काही क्रिया होतात, काही हाडं तयार करतात, काही रक्त तयार करतात, काही मेंदू तयार करतात, ही वाटणी कोण करतं, मग सगळं ते अव्यक्तच करतं. असं होत. डॉक्टर बरोबर आहे ना मी सांगतो. हा, नाही तर आमचं चुकलं म्हणायचं काहीतरी, असं नाहीये. ते सगळं असं बरोबर घडत येतं, अव्यक्तातून व्यक्त असं घडत येतं. हे जर असं घडत येतं तर त्या जी शक्ती ते घडवत तिथपर्यंत जायला उलट जायला पाहिजे. म्हणून जे मी म्हणतोय रिव्हर्स प्रोसेस आहे. गाडी जशी तुम्ही नाही का रिव्हर्स घेतात, तसं ज्या क्रमाने मी खाली आलो, दृश्यात आलो, त्या क्रमानं आता आत जायचंय. आणि त्याचा अर्थ पिंडे पिंडाचा ग्रासू. म्हणजे कशी पंचमहाभूतांचं शरीर ना, त्यांचं फिजिक्स ते आहे हो त्या काळचं. तर मग आकाश, मग वायू, मग तेज म्हणजे अग्नी, मग पाणी आणि पृथ्वी, नाही का, हे आपले. जर या क्रमानं आम्ही पृथ्वीपर्यंत आलो तर उलट तिकडे आता जायचंय. मग त्याने म्हटलं ना, पृथ्वी, जल आणि अग्नी ह्या 3 भूत जे आहेत त्यांच्यापर्यंत जाणं हे त्या हठयोगाचं काम आहे. म्हणून पिंडे पिंडाचा, पिंड म्हणजे ऑर्गॅनिझम, जिवंत देह याला पिंड म्हणतात. सेंद्रिय जीव याला पिंड म्हणतात बरं का. आणि ते ब्रह्मांड. तर ह्या पिंड जो आहे, या पिंडामध्ये ज्या शक्ती आहे त्या शक्तींचा उपयोग करून जसे खाली आलो तसं पुन्हा वर जायचं. बरं, हा पिंडे पिंडाचा ग्रास. आता काय आहे की या विश्वामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती माणसाच्या देहामध्ये आहे. म्हणूनच देह तयार होतो ना, त्या शक्तीला कुंडलिनी असं म्हटलं जाईल. कुंडलिनी का, तर गारठला, सर्प गारठला ना, म्हणजे तो कुंडल म्हणजे वेटाळ घालतो, त्याला कुंडल असं म्हणतात. आणि शक्ती स्त्रीलिंगी असल्यामुळे कुंडलिनी. याच्या पलीकडे काय आहे बरं.
ती की नाही जी उकलते म्हणजे कुंडल सरळ होतं, म्हणजे कुंडलीने जागी होणं. म्हणजे काय साप सरळ होतो अशातला नाही, शक्ती काम करू लागते. शक्ती निद्रित असते, ती कुंडलिनी जागी झाली की ती काम करू लागते. बर आता ती खालून वर जाते म्हणजे काय, मी सांगितलं आपल्याला, जडातून अधिकाधिक सूक्ष्माकडे जाणं म्हणजे ती खालून वर जाणं. बरं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 आकाश शेवटचं, तर 3 तऱ्हेचे आकाश आहेत. एक भूत आकाश म्हणजे हे बाहेरचं दिसतंय हे, नंतर चित्त आकाश म्हणजे मनाचं, आणि शेवटचं चिदाकाश. तर अगदी खाली बेंबीपर्यंत हे भूत आकाश आहे. बरं त्याला सूर्यचक्रच म्हणतात बेंबीच्या याला. का हो त्याला एवढं महत्व आहे? माणूस जेव्हा पोटात असतो तेव्हा कसा जगतो तो जीव? आईच्या रक्तातून जगतो, त्याला नाळ असते, नाळ, त्याच्यातून सगळं बेंबीतून त्याला हे मिळतं. आणि माझं मत असं आहे, अभ्यासानं सांगतोय, एका मोठ्या यांनी सांगत नाही, की सध्याच्या काळामध्ये जो मोठा दोष असेल तर माणसाच्या बेंबीला महत्व न देताना डोक्याला महत्व फार दिलं. म्हणजे अतिशय बुद्धी वाढली. अरे तुझं जीवन तू जगलास, जिवंत राहिलास या बेंबीपासून. म्हणून आपण म्हणतो ना, बेंबीपासून ओरडला, बेंबीच्या देखापासून. म्हणजे त्याचं मूळ असेल तर बेंबीमध्ये आहे. त्याला सूर्यचक्र असं म्हणतात. आणि ज्याचं सूर्यचक्र जागं झालं त्या माणसामध्ये एक निराळ्या तऱ्हेचं तेज निर्माण होतं. हा की नाही शास्त्रामध्ये म्हणजे विज्ञानाने असा प्रयोग केलेला आहे. मोठे मोठे विचारवंत धाडशी माणसं हे की नाही साहस करणारी, एका बोटीमधून संबंध जग फिरून यायचं असल्या माणसांचं सूर्यचक्र काम करीत असतं. तिथल्या ज्या नर्स म्हणतात ते काम करीत असतात. तुमच्या आमच्या फारसं काम करीत नाहीत. आता हे हास्यास्पद वाटेल, पण एखाद्या माणसाची कामवासना जर अतिशय जागी असली तर ते सूर्यचक्र जागा असते त्याचं. फक्त कुंडलिनी उलटी फिरलेली असते, योग्य मार्गाला जात नाही. बर काव्य शक्ती ज्याची आहे त्याच्यात ते असतं, गायक असतात मोठे मोठे त्याच्यात ते असतं. बघा पण हे भूत आकाश कुंडलिनी जागून तिथपर्यंत आली की जलाशी संबंध. नंतर मग हृदयात आली, तिथपर्यंत आपण आलेलो आहोत, अनाहत नाद ते आहे ना, ती चित्त आकाश त्याच्या मनातील हे आहे. मग तो मनापर्यंत आला. आपली जी स्मरणशक्ती असते ना ती तिथे असते. बरं प्रेमाचं स्थान हे हृदय आहे. बरं का रानड्यांनी, गुरुदेव रानड्यांनी आपल्या निस्तिजी महाराष्ट्रामध्ये फार सुरेख वर्णन केलेलं आहे की माणसाच्या हृदयामध्ये जे अनाहत चक्र म्हणून जे आहे हृदयाच्या मागे असतं तिथे सगळं प्रेमाचं स्थान आहे. बरं का आणि म्हणतात ना दिल की बात म्हणतात ना, नाही काय एक काय सिनेमाचं गाणं आहे, आमच्या विद्यार्थ्यांनी मला सुचवलं मी शिकवीत असताना. बरं का ते काय कोणत्या सिनेमाचं मी विसरलो. ये दिल के टुकड़े 1000 हुए, कहीं यहाँ गिरा कहीं वहां गिरा. अरे वा, दिल के तुकडे म्हणजे काय? बरं का म्हणजे आता दिल के तुकडे केव्हा झाले? प्रेमामुळेच झाले की नाही? तुकडे झाले तर बरं होईल तुमचं, नाही का? म्हणजे मग खोटं प्रेम व्हायचं नाही. पण बघा आता दिल के तुकडे का, तुम्ही विचार करा, नाही का? मग याचा अर्थ कसा, प्रेमाचं स्थान हृदय आहे, मन तिथे आहे, हे आहे चित्त आकाश. कारण आपण हिमालय पाहतो, नद्या पाहतो, कितीतरी आकाशात उगतो, स्वप्नामध्ये याच्यामध्ये मनाचा आकाश. आता पुढचा आजही संबंध त्याच्याशी आहे. आता पुढे चिदाकाशात जायचंय, म्हणजे आत्मस्वरूप आकाशात, ते मेंदू मध्ये दाखवलंय त्यांनी. ते ज्ञानेश्वर महाराज आता पुढे म्हणतायत इथपर्यंत आली कुंडलिनी, बरं का, अनाहत नादापर्यंत. आता पुढे जायचंय, तर पुढे त्यांनी असं वर्णन केलेलं आहे, चिदाकाश हे अत्यंत सूक्ष्म, त्याला तुम्ही जायला जागा तिथपर्यंत फार थोडी लागते. तर इथे जे भूमध्यामध्ये आज्ञाचक्र म्हणून आहे, बरं का, आज्ञाचक्र म्हणजे इथला जो पुंज आहे नर्सचा ना, आपल्या नसांचा पुंज आहे, त्याला आज्ञाचक्र म्हणतात. तिथे एक बारीक भोक आहे, त्याला ककारांत असं म्हणतात. बरं का इंग्लिश मध्ये अपर्चर. हे समजा एक दार आहे, दाराला बारीक भोक आहे, त्या भोकातून सूर्यप्रकाश यावा किंवा आज काय ते दिसावं, तसं आज्ञाचक्र आणि मेंदू म्हणजे सहस्त्रदल चक्र म्हणजे मेंदू. बरं का
सेरिब्रम, सेरिबेलम मध्ये, सेरिबेलम खालचा भाग आहे, तर तिथे जायला म्हणजे तिथे शक्तीचा प्रयोग व्हायला तिथे बारीक भोक आहे, तिथे आता आपण आलेलो आहोत. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं पुढचं वचन, तिथून तो आतमध्ये ती कुंडलिनी जाते आणि तिथे मग ती त्याच्याशी तादात्म्य होते, सहम त्या बाह्या पसरते, म्हणजे मी तोच आहे हा अनुभव तिथे येतो. हा आता विषय आहे. बरं, हे सगळे प्रस्ताव म्हणून मी सांगितले. आता बघा काय म्हणतायत ते. सुरुवात अशी केली आहे, आता चित्ताकाशात जायचंय, म्हणजे आत्मज्ञानापर्यंत पोचायचंय. तया ध्वनिताचे केने सांडिनी सोडिनी, यथार्थाची घडी झाडणी, उपलविली म्या जाणणे, ग्राहिक शोते. तर त्यांना कल्पना असेलच, 20व्या शतकातले ही जे मुंबईची माणसं आहेत, हे ग्राहिक शोध आहेत, घेणारे आहेत, नुसते बघणारे नाही. आणि खरा जो हुशार सेल्समन असतो ना, विशेषतः गुजराती इतके हुशार असतात. समजा तुम्ही म्हणलं का होते आमचं कापड आहे का, 10 तागे तुमच्या समोर टाकेल, घेऊ नका, बघा तो म्हणेल नुसता. त्याच्या उलट महाराष्ट्रीय असतो. बरं का, त्या यांनी देशपांड्यांनी वर्णन केलं, पु ल देशपांड्यांनी. एक ग्रस्त कापडाच्या दुकानात गेला, मालक महाराष्ट्र, तो बसला होता. त्याचा तो नौकर टाकली होता. ते विचारलं का हो, चांगलं कापड आहे का, आम्ही काय वाईट कापड ठेवतो का म्हणाला. आता त्याने वर्णन केलं ते सांगलं, आणि ते बरोबर आहे वर्णन त्यांचं. अगदी सांगण्याचा हेतू काय, तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपली पाठ थोपटली आहे. काय म्हणले की एक गाठोडं होतं. बरं का, कसलं गाठोडं होतं, अर्थ ध्वनी रूप आहे, त्यात अंतर्भूत आहे पण प्रगत नाही, असं अर्थाचं गाठोडं होतं. त्याला केने म्हटलेलं आहे. ध्वनिताचे केने सोडून, तर म्हणजे असं अर्थाचं एक गाठोडं होतं. ते गाठोडं सोडलं, परंतु त्यामध्ये पुष्कळ गोष्टी होत्या. मग यथार्थाची घडी झाडणे, त्यामध्ये योग्य जो अर्थ आहे त्याची एक घडी होती, ती झाडली झाला म्हणले मी. आणि मग उपलविली मी आज जाणणे, मग ती घडी जी होती ती उघडली, म्हणजे वस्त्र तुमच्या समोर ठेवलं. कोणाच्या समोर, ग्राहिक होते. म्हणजे ऐकणारे लोक सगळे सांग बाबा सांग तू, असं घेणारे होते, नुसते पाहणारे नव्हते. बरं का, काय सुदर्शन आहे, सूचना आहे, अरे बाबा करा तुम्ही, हे सूचना आहे त्यामध्ये. बरं, मग आता सांगितलं, आता इथपर्यंत झालं. आता शक्तीचं वर्णन. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेच देहाचे रूप हारते, मग ते डोळ्या माझी लपे जगाची. काय आहे, महाराजांना एकदा मी विचारलं की म्हणलं आम्ही किती वाटतं नामस्मरण करावं, आपल्याला असं वाटतं देवाचं प्रेम यावं, हे सगळं असताना, मनात खरी इच्छा असताना ते होत नाही. तुमचा आमचा अनुभव आहे ना, आपल्याला होत नाही. ते का असं होतं, त्यांनी काय सांगितलं, आपल्याला सूक्ष्माला धरायचं आणि माझी सूक्ष्म धरण्याची शक्ती कमी पडते, म्हणून माझ्या अंगी हे होत नाही. त्यांनी पुढे सांगितलं, याला उपाय काय, याला उपाय त्याची प्रार्थना करणं आहे. प्रार्थना हा काही मंत्र नव्हे, प्रार्थना ही अवस्था आहे. तर ती आतमध्ये तळमळ व्हायला पाहिजे की हे कसं होईल, कसं होईल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की ते म्हणाले की मला काळजी लागली आहे फार, संतांचा पधी आवो कैसा राहील, संतांचं प्रेम कसं राहील, नामाचा आठवो कैसा राहील, नाम आठव कसं, हेच थोड चिंता लागली मनासी, निजता निद्रेशी नलगे डोळा, एकदा डोळा लागत नाही, असे तळमळ लागली की ते येतं म्हणाले, पण माझी शक्ती कमी पडते. बरं, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्यांचं म्हणणं असं की अशी शक्ती जागी होऊन माझं चित्ताकाशापर्यंत प्रगती झाली आणि आता वर जायचंय, म्हणजे चिराकाशात जायचंय, म्हणजे आत्मस्वरूपाच्या चिंतनात सूक्ष्मात फिरायचंय. अहो त्याचं सुद्धा तुम्ही हे लागते, शक्ती लागते बघा. म्हणजे उदाहरण घ्या, मी तसं म्हणत नाही कोणाला, मी अगदी विषय सांगतोय आपल्याला. जर खरा वेदांत काढून सांगायला लागलं कोणी ना, सहन होत नाही. आणि त्याचे प्रतीक काय, झोप यायला लागते आपल्याला, आपला मेंदू थकतो. का असं होतं, सूक्ष्माची धारणा करण्याची मनात शक्ती नाही माणसाच्या, असं होतं ना. बरं का, तर जोपर्यंत ती शक्ती तेवढी सूक्ष्म झाली नाही तोपर्यंत नाही. कृष्णमूर्तींच्या चरित्रामध्ये
फार एक अप्रतिम गोष्ट आढळते अशी, त्यांचं डोकं भयंकर दुखे. 8 दिवस इतके बेजार होते की बोलायची सोय नाही. बरं का असं व्हायचं? तर त्यांचा मेंदू ते ज्ञान ग्रहण करायला तयार होत होता. किती कष्ट असतील मला सांगा. हे काय आहे? मागच्या रविवारी मी सांगितलं, शक्तीचे जे प्रगट स्वरूप 2 तऱ्हेचे आहे. एक व्हायलंट विध्वंसक आणि दुसरं शांत आहे. भक्तीमध्ये प्रेमामध्ये ते शांत आहे. सहस तरी पुढे त्या प्रेमाच्या ज्या अवस्था आहेत ना, माणूस वेड्यासारखा होईल, तरी पण तिथपर्यंत ते शांत आहे. आणि या याच्यामध्ये ते भयंकरच आहे. तुम्ही की नाही विषयाची खेळता जणू काय अशापैकी ते असतं. म्हणून ती शक्ती आल्याशिवाय ते होत नाही. ते म्हणताय शक्तीचे जेव्हा लोक शक्ती उपयोग होऊन माणूस तयार होतं, त्यावेळेला त्याचं शरीर अतिशय हलकं होतं. सूक्ष्म शरीरात पंचमहाभूतापैकी सूक्ष्म तत्व जे असतं ते तत्व प्राधान्याने असतं. तुमच्या आमच्या शरीरामध्ये जलद्रव्य फार असतं. आपल्याला चमत्कार वाटेल, ज्ञान सगळीकडे सारखंच आहे ना. आता त्या लोकांना म्हणजे विज्ञान नसल्यामुळे, पण बघा विज्ञानानं माणसाचे 3 प्रकार केलेले आहेत. बरे का? पहिले जे आहेत ना ते विसेरोटोनिक, म्हणजे यांचा विसेरा मोठा असतो, म्हणजे कमरेचा खालचा भाग. बरं का? म्हणजे हे लोक खादाड असतात. खरं त्यांनी वर्णन केलं, त्यांना दुसरं माहिती खूप खावं प्यावं, मजा करावी, आराम करावा. विसेरोटोनिक. बरं का? हे जडतत्व. दुसरे जे असतात ना, मग तमोगुण म्हणा त्याला, सांख्यांचा तमोगुण. दुसरे जे असतात ते सोमॅटोटोनिक, म्हणजे तालीम बिलीम केलेले रस्त्याचे खेळणारे स्पोर्ट्समॅन वगैरे, किंवा ज्यांना शारीरिक श्रम करण्याची शक्ती असते ते. त्याच्या पुढचे रजोगुणीचे. गीतेमध्ये रजोगुणाला फार महत्व असतं. कर्म 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 म्हणजे काहीच पडत नाही. आणि तिसरे जे असतात सिरेब्रोटोनिक, सिरेब्रम म्हणजे मेंदू, ते ज्यांचं शरीर सुप्त असतं, फार शक्ती नाही, पण मेंदूचं काम फार जबरदस्त करणारे असे सिरेब्रोटोनिक. बरं का? त्यांच्यामध्ये मेंदूची शक्ती जास्त असते, म्हणजे सूक्ष्म तत्व जास्त असते. दुसऱ्या याच्यामध्ये कर्माची शक्ती. अब किती कर्मशक्ती म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही. काम 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 करून थकत नाही. आणि पहिले जे असतात ते विसरोटोनिक बरे, आपले आराम करायचे. म्हणजे हे जसं यांच्यात पृथ्वी तत्व जास्त, त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणाल अग्नी तत्व जास्त फार तर म्हणा, आणि शेवटचे म्हणजे वायू तत्व जास्त. तसं त्या सत्पुरुषाच्या त्या सत्पुरुष नव्हे योग्याच्या शरीरामध्ये सूक्ष्म तत्व जास्त असल्यामुळे तो असून नसल्यासारखा असतो. बरं, एरवी आदिले ते जायचे सावयव तरी दिसे, तरी वायू का जैसे वळीले होय. वाऱ्याचं शरीर जसं करावं तसं याचं शरीर असतं. म्हणून मी आपल्याला इथं सांगितलं ना, एका भाऊसाहेबांची मुलगी होती, ते सांगितलं जा महाराजांना चहा प्यायला बोलावून आण म्हणून. 9 वर्षाची पोरगी. आता महाराज 60 वर्षाचे होते आणि महाराजांचं 125 पाऊंड तरी वजन असेल. ते महाराज येतो म्हणाले. ती काय म्हणजे महाराज माझ्या कडेवर बसा. आणि महाराज कडेवर बसले आणि गेले. हे काय आहे? वायूचं शरीर वळलेलं आहे. जिजसच्या चरित्रात अशी ओठ आहे, पाण्यावरून चालत गेला. तुम्हाला मी इथं सांगितलं ना पलीकडच्या रविवारी, पेशव्यांचे गुरु होते ब्रह्मेंद्र स्वामी, ते कमळाच्या पानावर बसून नदीतून जात असत. पेशव्यांना कर्ज देत असत नव्हते, सांगितलं ना आपल्याला ते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात की वायू सारखे शरीर, बरं हलकं शरीर असतं त्याचं. अहो बरं किंवा मेल्यानंतर लोकांना ताप नाही का, नाही तर हातीचं मडा असले तरी उचलल्यासारखं व्हायचं. अलीकडे सोय आहे बघी, त्या गाडीवरती नेतात बरं का, किंवा ते आणि ते जाळण्याची सोय तर फार छान आहे. इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये बंद करून राखच बाहेर येते, एकदम बाहेर नव्हते. नाही, मुद्दा सांगण्याचं काय, वरून खाली आणायची पंचायत. अरे मेला असल्या पडल्यावर लागा गेल्याचा प्रश्नच नाही म्हणा, लोकच पडायचे आहे लागायचं. पण कसं असेल काय ऐकून ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. अशी थोडीच माणसं असणार, यात शंकाच नाही.
पण आणखी एक मी तुम्हाला गंमत सांगून ठेवतो, मी ऐकलेली नव्हे पाहिलेली. ते भटजी बापू होते ना, तर त्यांची कंबर दुखत होती. अहो पण 82-83 वर्षाचं वय, डायबिटीस होता, हर्निया होता, ब्लड प्रेशर सगळं होता बरं का. कंबर दुखत होती. तेव्हा माझे एक नातेवाईक त्यांच्या बरोबर गेलो होतो. ते काय म्हणाले, मी तुमच्या कमरेला मलम चोळून देतो बरं का. बरं, ते अमृतांचे चोळून देतो, मलम चोळून देतो म्हणून म्हणाले. तर ते काय म्हणले, त्यांचा शब्द जरा थोडा बोबडा येईल, बोबडा आणि मराठवाडीचं हेल काढून बोलणं, डॉक्टर काय होईल हो मलमाने म्हणाले, असं म्हणले. ते नाही म्हणले आपल्याला बरं वाटेल, आपल्याला दुःख आहे. तेव्हा ते काय म्हणाले, मलम कुठपर्यंत जाईल. हा डॉक्टर प्रश्न आहे. तर त्यांनी सांगितलं ते डॉक्टरी ज्ञान, मग ते आतल्या स्नायूपर्यंत जातं, हाडापर्यंत जातं, आमकं असं का म्हणाले, असं का म्हणाले. त्याच्या आत नाही का जात, पण आतूनच बरं झालं ते म्हणाले. हा हे सामर्थ्य असतं, ते भक्तीनं आलेलं. पण तुम्ही आम्ही की नाही साधकाला औषध देताना विचार करूनच द्यावं, नाही तर आपल्या भराभर सामान्य माणसाला देतो तसे औषध त्या देहाला चालायचे नाही. या दुसरे उदाहरण ते फार म्हणजे आपण तो जुना आहे, जुनं म्हणजे 50 वर्षाच्या मागचं. आणि गुरुदेव राणेंनी सांगतो, त्यांना ज्या डॉक्टरने औषध दिलं त्याने ही सांगितलेली गोष्ट आहे. सोलापूरचे डॉक्टर होते, ते त्यांना दर आठवड्याला येऊन तपासायचे. आज त्यांचा थुंकी तपासली, त्यात सगळं क्षयाचे रोग निघाले, जंतू निघाले. मग ते आले लगेच, त्यांनी 2-4 बाटल्या आणल्या, आणखी त्यांना दिल्या. हो हो घेईन म्हणाले, मी कसं घ्यायचं, काय घ्यायचं सगळं बरं का विचारून घेतलं. आणखी ते डॉक्टर गेल्यानंतर कोणाला ठेवून द्या म्हणाले, ते झालं नसतं बरं का. तेव्हा त्यांच्या त्या भाच्याने विचारलं जगन्नाथ म्हणून की मामा तुम्ही त्याला इतकं सगळं विचारलं, त्यांनी विचारणे औषध दिली. अरे म्हणाले त्याला कळत नाही, हे असं औषधाने बरं होणारे नाहीये म्हणाले, हे निराळ आहे. मग काय असेल मला सांगा. आणि महाराजांची गोष्ट सांगतो, महाराजांचं सगळं विलक्षण असं, महाराजांच्या पायावर सूज झाली होती बरं का. आणि त्यात काय व्हायचं, थंडी म्हणून लोक म्हणायचे महाराज मोजे घाला, पण महाराज मोजे घालायचे. पद्धत अशी असे की दिवसा स्नान झालं म्हणजे महाराजांच्या पायावरती पाणी घालायचं थोडं, आणि ते तीर्थ म्हणून घ्यायचं, अशी आपली पद्धत. लोक काय करायचे, त्या मोज्यावरती पाणी घालून घालायचे, आणि म्हणून ते पाय सडायला लागले हो महाराज बरं का. तेव्हा एक मोठे डॉक्टर आले, सर भालचंद्र भाटवडेकर म्हणून, फार प्रसिद्ध त्यावेळेचे डॉक्टर. त्यांनी तपासलं महाराजांना आणि महाराजांना औषध दिले. बरं वाटेल म्हणले आपल्याला. महाराज हो मी घेईन म्हणाले, ठेवायचे बरं का. आणि ते गेल्यानंतर आणि ते गटारात टाकून दे म्हणाले औषध बरं का. आणि कारण सांगितलं, याच्या 3 बायका मेल्या, याला वाचवता नाही, हा माझे पाय बरे करणार म्हणाले बरं का. नाही डॉक्टरने ओळखून राहावं आपली काय बरं का. अरे मी सांगितलं नाही, शास्त्र सूक्ष्म आहे हो सगळं. असं रामकृष्णान नाही का, काय त्यांना ती खाखा सुटली तेव्हा, की खाखा म्हणजे कुंडलिनीची ही आहे ती बरं. शक्ती जागी झाल्यानंतर माणसाला हे होत नाही. तसंच की नाही यांचं आहे, अतिशय विद्वान आणि हा जर असेल तर त्याच्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते. लोकमान्यांनी आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ जेव्हा डिक्टेट केला, सांगितला, त्यानंतर त्यांना तोंड आलं, त्यांचं महिनाभर तोंड आलं. तेव्हा अण्णासाहेब पटवर्धन म्हणाले की अरे हे म्हणले औषध देण्याचं नाहीये, तुला तुझ्या बुद्धीच्या श्रमानं झालेलं आहे, तू म्हणले औषध घेऊ नको. मग त्यांनी काय सांगितलं त्याला, मग काय असेल मला सांगा. हे साध्या बुद्धीच्या याला, तर मग साधक जो असेल त्याच्या शरीराची खालच्या आपला उलाढाल जी होते ती काय सहज असेल का, ते ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून ठेवलं बरं. मग पुढे म्हणाले, नाही तर कसा